नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। नुकताच राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे आणि या जीएस पेपरमधील अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे या ठिकाणी पॉलिटी सेक्शन। तर या पॉलिटीमध्ये जे प्रश्न आलेले आहेत तशा प्रकारचे प्रश्न पॉसिबिलिटी आहे की कंबाईनला येतील, त्याच लेवलचे किंवा तेवढ्या हार्ड किंवा टफ लेवलचे प्रश्न डेफिनेटली येणार नाहीत। परंतु आपल्याला हा पेपर का पाहायचा आहे, जे विद्यार्थी कंबाईनचा प्रिपरेशन करत आहेत किंवा ज्यांना 14 तारखेला एक्झाम द्यायची आहे त्यांनी ते डेफिनेटली हा पेपर पाहायचाच आहे। कारण यामधून काही क्वेश्चन जे आहे ते आपल्याला की अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, सेम तर येणारच नाही, परंतु या ह्याच्यामध्ये की आपल्याला स्ट्रक्चर समजेल की प्रश्न कसे विचारले जात आहेत, कशावर फोकस आहे। ठीक आहे, तर हे जे प्रश्न आहेत हे झालेल्या राज्यसेवेचे पेपर आहेत पूर्व परीक्षेचे, त्यामुळं याचं विश्लेषण जे आहे हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता क्वेश्चन नंबर फर्स्ट पॉलिटीमधला पहिला जो क्वेश्चन आहे, तर मूलभूत कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे। राष्ट्रीय आयोगाने या ठिकाणी काय शिफारस केलेली आहे की मूलभूत कर्तव्याच्या प्रभावीपणे काय करायचं आहे किंवा की प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करणे किंवा पार पाडणे। ओके, आता हे जे मूलभूत कर्तव्य आहेत मूळ संविधानात नव्हते। ओके, तर नंतर या ठिकाणी 42व्या घटना दुरुस्तीने ते ॲड केले, कधी 51A मध्ये आणि पार्ट 4A मध्ये। ठीक आहे, आता यामध्ये राष्ट्रीय आयोगाने कशाची शिफारस केलेली आहे, तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। आता यामध्ये लक्षात ठेवा की पहिलं की निवडणुकीत मतदान करण्याचे कर्तव्य असावे, असं या ठिकाणी या आयोगाने म्हटलेलं आहे। कर भरणे हे सुद्धा या ठिकाणी कर्तव्य असावं। औद्योगिक संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे हे कर्तव्य असावे, बरोबर आहे। मुलांच्या शिक्षण, शारीरिक आणि नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्याची आणि जबाबदार पालकत्वाची भावना जी आहे ती जोपासणे गरजेचं आहे। तर हे सगळे जे आहे हे राष्ट्रीय आयोगाने केलेल्या शिफारसी आहे, त्यामुळे या ठिकाणी उत्तर काय आहे 4 असेल। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी पार्लमेंटरी जी प्रोसिजर आहे किंवा संसदीय जे कामकाज होत असतं त्या बाबतीचा हा प्रश्न आहे की कोणत्या समापन किंवा चर्चा समाप्ती किंवा ज्याला आपण क्लोजर मोशन म्हणतो, ओके, क्लोजर मोशन प्रस्तावा अंतर्गत फक्त महत्त्वाचे कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात आणि मंजूर झाल्याचे गृहीत धरले। म्हणजे असं कोणतं या ठिकाणी मोशन आहे की ज्यामध्ये की थोडंफार कामकाज केलं जातं आणि या ह्याच्यामध्ये किंवा की महत्त्वाचे जे कलम आहे त्या बिलामधले किंवा ड्राफ्टमधले तेच डिस्कस केले जातात, बाकीचे या ठिकाणी सगळे गुंडाळले जातात। तर या ह्याच्यामध्ये पहिलं जे आहे साधारण समापन, सिंपल क्लोजर जो आहे तर सिंपल क्लोजरमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन होत असतं। तर ज्या काही या ठिकाणी अनुदानाच्या मागण्या आहेत किंवा ड्राफ्ट आहे त्याचं डिस्कशन होत असतं डिटेलमध्ये, त्यामुळे हा तर नाही। त्यानंतर क्लोजर बाय कंपार्टमेंट, तर या ह्याच्यामध्ये ड्राफ्टचे कंपार्टमेंट किंवा डिव्हिजन केलं जातं, तर हे सुद्धा नाही। त्यानंतर कांगारू आणि गुलेटिन या दोघांमध्ये काय आहे कन्फ्युजन आहे। ते गुलेटिनच्या बाबतीत जर पाहिलं तर गुलेटिन म्हणजे काय आहे, तर या ह्याच्यामध्ये गुलेटिन म्हणजे शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये काय आहे की कुठल्याही प्रकारची चर्चा न करता जे राहिलेले विधेयक आहे ते सगळेच सगळे एकदाच काय केले जातात, पारित केले जातात, त्याला गुलेटिन म्हणतात। आणि प्रश्न या ठिकाणी काय आहे की फक्त महत्त्वाच्या कलमावर काय आहे चर्चा आहे। ओके, मग ही चर्चा कुठे होत असते, हे होत असते कांगारू समापन किंवा कांगारू क्लोजर मोशन ज्याला म्हटलं जातं, ज्यामध्ये काही महत्त्वाच्या ड्राफ्टमधील ज्या सूचना आहेत ओके त्यावर डिस्कशन चर्चा होत असते आणि बाकीचे जे आहे त्या ठिकाणी मतदानासाठी घेतले जातात। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं उत्तर काय असणार आहे कांगारू मोशन किंवा कांगारू क्लोजर। त्यानंतर पुढचं आहे अयोग्य कथन ओळखा। अयोग्य काय आहे, पहिलं राष्ट्रपती हे कोर्ट मार्शलद्वारा दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात, बरोबर आहे। तर राज्यपाल मात्र क्षमा करू शकत नाही, एक्झॅक्टली बरोबर आहे। ठीक आहे, राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारणे देण्यास बांधील आहेत नाही, तर असं कुठल्याही प्रकारचं कारण देण्यास ते बांधील नाही, त्यामुळं 2 चुकीचं आहे। नंतर दयेसाठी याचिकाकर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही, बरोबर आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीचा क्षमेचा अधिकार वापरला जातो, म्हणजे होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गतच हा अधिकार जो आहे हा वापरला जातो। कारण राष्ट्रपती जे आहेत जसं या ठिकाणी राष्ट्रपती हे रबरी स्टॅम्प आहे, म्हणजे जे मंत्रिमंडळ किंवा मंत्रालय सांगेल तेच या ठिकाणी गोष्टी करतात, त्यामुळं हे बरोबर आहे दोन्ही पण। फक्त या ठिकाणी एक चुकीचं आहे ते म्हणजे 2 आणि अयोग्य, त्यामुळंच ऑप्शन नंबर 2 हे जे आहे हे अयोग्य आहे। नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याला संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या बाबतीत खालीपैकी चुकीचे विधान 3 महत्त्वाच्या समित्या आहेत, त्यापैकी सार्वजनिक उपक्रम समितीच्या बाबतीत हा प्रश्न विचारलेला आहे, चुकीचं काय आहे। तर पंडित नेहरू यांनी
यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस 1963 मध्ये केली नाही. त्या ठिकाणी ही कृष्ण मेनन समिती होती. कृष्ण मेनन समिती, कृष्ण मेनन समिती, ओके, 1963. त्यानंतर यामध्ये पहिलं चुकीचं आहे, लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यामधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला जातो. हे बरोबर आहे. 1974 पासून लोकसभेमधून 15 तर राज्यसभेतून 7 सदस्य या ठिकाणी समितीवर निवडले जातात. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. टोटलमध्ये 22. त्यानंतर या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ हा किती आहे? या ठिकाणी 1 वर्षाचा असतो. ठीक आहे, 2 नाही, 1. म्हणजे या ठिकाणी चुकीचं आहे. तर आपल्याला चुकीचं कोणतं आहे? ए आणि डी हे चुकीचं आहे. उत्तर नंबर 2. नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी किंवा की स्टेटमेंट, आता हा जो प्रश्न आहे अनेक वेळा आयोगाने विचारलेला आहे की जोड्या लावामधून किंवा या ठिकाणी सेंटेन्स फॉर्ममध्ये विचारला जातो. तर यामध्ये आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी आधी पाहणं गरजेचं आहे. जसं केसी वियर आहे, हे काय म्हणतात? भारतीय संघराज्य हे अर्ध संघराज्य आहे. ओके, कॉशी फेडरल आहे, बरोबर आहे. मोरिस जॉन म्हणतात या ठिकाणी की हे सौदेबाजीचे संघराज्य आहे, बार्गेनिंग फेडरलिझम आहे, बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी ग्रॅन्युअल ऑस्टिन जे आहे हे म्हणतात सहकारात्मक संघराज्य आहे. हे तिन्ही आपल्याला माहिती आहे. म्हणजे ए बी डी माहीत आहे. ए बी डी, आता ए बी डी कुठंच नाही, त्यामुळं ए बी डी या ठिकाणी आहे. ए बी डी, तेव्हा सी सुद्धा या ठिकाणी काय आहे? बरोबर असणार आहे. ठीक आहे, तर सी एफ स्ट्रॉंग. आता हे जरी माहीत नसलं, 3 माहीत असतील तर आपल्याला काय आहे याचं उत्तर काढता येत होतं. ठीक आहे. त्यानंतर भारतीय संविधानाच्या खालीपैकी कोणतं कलम जे आहे भारताचा नियंत्रक व महालेखापाल कॅग, हे हमखास आवडतं कलम यांचं या ठिकाणी 148. कॅग किती आहे? 148. त्यानंतर राज्याच्या महाधिवक्त्याद्वारे परिश्रमिक कोण निधक, म्हणजे या ठिकाणी राज्याचा महाधिवक्ता जो आहे, जसा केंद्राचा राज्यपाल आहे, ओके, केंद्राचा कोण आहे? महान्यायवादी आहे, अटॉर्नी जनरल आहे, आणि राज्याचा जो आहे तो ॲडव्होकेट जनरल आहे. ठीक आहे, महाधिवक्ता ज्याला आपण म्हणू ॲडव्होकेट जनरल. तर या ॲडव्होकेट जनरलचं रिम्युनरेशन पेमेंट जे आहे हे कोण ठरवतं? या ठिकाणी हे राज्यपाल निर्धारित करतात, राज्यपाल. त्यानंतर या ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे किंवा की जोड्या लावा दिलेला आहे. जोड्या लावा हा जो भाग आहे आपल्याला विचारलेला आहे आणि याचं उत्तर काय आहे? डायरेक्ट या ठिकाणी आपण ह्याचं उत्तर 4 आहे. ठीक आहे, तर घराण्याच्या निवारण्यासाठी केलेल्या निवेदनामध्ये वापरायची भाषा ही जी आहे 350 मध्ये आहे. नंतर प्राथमिक स्तरावर मात्र भाषेतून शिक्षणाची सोय हे जे आहे या ठिकाणी 350 क मध्ये आहे. त्यानंतर यामध्ये भाषिक अल्पसंख्याक आणि समाजाकरता विशेष अधिकारी जो आहे तो कितीमध्ये आहे? 350 ख मध्ये आहे. आणि हिंदी भाषेचा विकासासाठी निर्देशक, ओके, हे जे आहे 351 आहे. त्यानंतर नेक्स्ट परदेशातील भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्याचं तरतूद फक्त काही विशिष्ट देशामध्ये असलेल्यांनाच लागू आहे. म्हणजे विशिष्ट देशामध्ये राहणाऱ्या भारतीय व्यक्तींना लागू आहे. ते देश कोणते आहे? तर फिनलँड आहे, इस्रायल आहे, रिपब्लिक ऑफ सायप्रस आहे, पोर्तुगल आहे. ओके, वरीलपैकी सर्व ह्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर चुकीचं विधान हो का? आता यामध्ये बी एन राव जे आहेत हे कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर होते. बी एन राव घटना समितीचे सल्लागार होते आणि हे सुद्धा एक मसुदा तयार करायचे. आणि पॅरलल या ठिकाणी की मसुदा समिती जी होती त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी सुद्धा मसुदा तयार केला होता. ठीक आहे, तर यामध्ये बी एन राव यांनी घटनेचा मसुदा ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला, बरोबर आहे. बी एन राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये किती 310 आणि 8 अनुसूची होत्या? नाही, त्या ठिकाणी याच्यामध्ये होत्या 243 कलमे आणि 13 अनुसूची. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी तयार केलेल्या याच्यामध्ये 315 कलम. ओके, डॉक्टर बी आर आंबेडकर जे होते यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष, त्यांनी तयार केलेल्या मसुद्यामध्ये 315 आर्टिकल आणि या ठिकाणी हे 8 अनुसूची. ठीक आहे, त्यामुळं या ह्याच्यामध्ये हे आपल्याला हे चुकीचं ओळखायचं आहे. फक्त चुकीचं काय येणार आहे? फक्त सी जे आहे हे चुकीचं आहे, फक्त सी. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेतील 12व्या अनुसूचीमध्ये, आता 12वी 11वी अनुसूची काय आहे? 73वी घटनादुरुस्ती, 74वी घटनादुरुस्ती, 12वी अनुसूची. ठीक आहे, म्हणजे शहरी भागाच्या बाबतीत. तर या ह्याच्यामध्ये की 12व्या अनुसूचीमध्ये खालीपैकी कोणत्या बाबींचा समावेश केला जातो? एक, कलात्मक दृष्टिकोनाचे प्रवर्धन, ओके, अग्निशामक सेवा, बरोबर आहे. दहनभूमी व विद्युत दाहिनी हे सुद्धा बरोबर आहे. बाजार, जत्रा आणि ग्रामीण या ठिकाणी गृहनिर्माण. आता ग्रामीण गृहनिर्माण म्हणजेच काय आहे? तर ह्या 11व्या अनुसूचीमध्ये हे येणार आहे. ओके, त्यानंतर अपंग, मतिमंद यांच्या हितसंबंधाचे रक्षण आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे. ठीक आहे, तर हे
त्या बाबी या ठिकाणी यामध्ये येणार आहेत. फक्त सी जे आहे याच्यामध्ये येत नाही. म्हणजे ए बी डी, ए बी आणि डी उत्तर काय आहे 1 नंबर. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये काय आहे ते उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांना रीट काढण्याचा अधिकार आहेत आणि 5 प्रकारचे रीट आपण बघितलेले आहेत. तर यामध्ये जे रीट विचारलेली आहे ती कोणती आहे प्रतिषेध प्रोहिबिशन. ओके, यामध्ये उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला जातो आणि त्याचा उद्देश जो आहे त्यांचा अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध करणे. म्हणजे कनिष्ठ न्यायालय हे वरिष्ठ न्यायालय म्हणजे वरिष्ठ न्यायालय हे कनिष्ठ न्यायालयाला आदेश देतं. समजा हायकोर्ट जे आहे ते या ठिकाणी कनिष्ठ न्यायालयाला म्हणजे डिस्ट्रिक्ट जे काही न्यायालय आहे त्याला आदेश देतं की तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन जर तुम्ही खटला चालवत असाल तर तो अयोग्य आहे. ठीक आहे, तो मग वरच्या ह्याच्याकडे काय केला जातो वर्ग केला जातो. तर हा आदेश जो आहे तो प्रतिषेध आदेश असतो. बरोबर आहे. आणि प्रतिषेध आदेश हा प्रशासकीय संस्थेविरुद्ध जारी केला जातो नाही त्या ठिकाणी किंवा फक्त ज्युडिशरी आणि क्वासी ज्युडिशरी जे आहे म्हणजे न्यायिक किंवा अर्धन्यायिक संस्थेविरुद्धच या ठिकाणी हा जारी केला जाऊ शकतो. म्हणजे बी चुकीचं आहे. तर आपल्याला योग्य काय आहे ए आणि या ठिकाणी सी, ए आणि सी जे आहेत हे बरोबर आहे. त्यानंतर संसदेच्या साध्या बहुमताद्वारे खालील प्रकारच्या घटनादुरुस्त्या करता येतात. योग्य आता सांगा. ठीक आहे, घटनादुरुस्त्या म्हणजे तसं पाहिलं तर संविधानामध्ये या ठिकाणी असा प्रश्न विचारला की घटनादुरुस्तीचे प्रकार किती आहे. देर आर 3 टाइप्स ऑफ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. ठीक आहे, एक साधी, दुसरं काय आहे या ठिकाणी 368 मधल्या 2 स्पेशल मेजॉरिटी प्लस या ठिकाणी काय आहे दुसरी स्पेशल मेजॉरिटी प्लस 50% राज्याचं साधं बहुमत. ठीक आहे, आता यामध्ये हे साध्या बहुमताच्या बाबतीत म्हटलेलं आहे. साध्या बहुमताद्वारे खालील प्रकारच्या या ठिकाणी घटनादुरुस्त्या करता येतात. साध्या बहुमताद्वारे काय आहे आर्टिकल 2-3 असेल म्हणजे नवीन राज्याची निर्मिती असेल, नाव चेंज करायचं असेल, बॉर्डर चेंज करायचं असेल ते. त्यानंतर राष्ट्रपतीचे वेतन भत्ता हा सुद्धा आहे साधं बहुमत. त्यानंतर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे DPSP असतील ओके किंवा फंडामेंटल राईट असतील यामध्ये चेंजेस करायचे असेल तर लागते स्पेशल मेजॉरिटी. ठीक आहे, स्पेशल मेजॉरिटी 368. ओके, त्यानंतर या ठिकाणी मतदारसंघाची परिसीमन करणे हे बरोबर आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय येणार आहे ए बी आणि डी येणार आहे. ए बी आणि डी तर उत्तर आहे 3 ए बी डी. त्यानंतर पुढील विधानापैकी राष्ट्रपतीच्या नकाराधिकारासंबंधात योग्य विधाने. आता राष्ट्रपतींना काय आहे राष्ट्रपतीकडं एखादं बिल गेलं तर त्यांना आहे व्हिटो पॉवर नकाराधिकार आहे. तर ते काय करू शकतात संमती देऊ शकतात. दुसरं राज्यपालाकडून जे विधेयक आलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी राष्ट्रपतीकडे संमतीकडे जातं. म्हणजे राज्यपाल त्यांच्या योग्य व उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवणे त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी ह्यांना नकाराधिकार आहे. त्यानंतर राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारात विधेयक जे पाठवलं जातं ते दोन्ही सभागृहांना काय आहे संदेश पाठवून करतात. बरोबर आहे. म्हणजे ए बी सी हे या ठिकाणी तिन्ही बरोबर आहे. त्यानंतर आंतरराज्य परिषद. आता हे जे आहे आंतरराज्य परिषद ही काय आहे ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. त्याचा समावेश याचा उल्लेख या ठिकाणी 263 मध्ये केला आहे. बरोबर आहे. याची स्थापना या ठिकाणी राष्ट्रपती मार्फत केली जाते. बरोबर आहे. आणि भारताच्या राष्ट्रपतींनी या अधिकाराचा आजवर वापर केला नाही तर या ठिकाणी वापर केला आहे. 1990 मध्येच या ठिकाणी हे इंटरस्टेट काउन्सिल जे आहे ते तयार करण्यात आलं. इंटरस्टेट काउन्सिलचा अध्यक्ष असतात प्राईम मिनिस्टर. ओके, तर आणि अनुच्छेद 263 अंतर्गत आजवर याचा कोणताही आंतरराज्य परिषद स्थापन केली नाही तर हे चुकीचं आहे 1990. त्यामुळं ए आणि बी जे आहे हे बरोबर आहे. ए आणि बी. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पॉलिटीचे जे क्वेश्चन आहेत ते आपण इथं कव्हर केलेले आहेत. तर आपली ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईनची कंबाईन आणि राज्यसेवेच्या बॅचेस ह्या सुरू होत आहेत. राज्यसेवा 5 जूनपासून सुरू होत आहे. कंबाईन या ठिकाणी ऑफलाईन ऑनलाईन हे 8 जूनपासून होत आहे. सुरुवातीला डेमो लेक्चर सुद्धा पहा, कंटेंट पहा, त्यानंतर आपल्याला बॅच जॉईन करायचं आहे. त्याचबरोबर स्पेशल ऑनलाईन फाउंडेशन बॅच आहे जी रेग्युलर फी 10,000 आहे परंतु सध्याच्या परिस्थितीत काय आहे 4,999 रुपये फक्त याची फी आहे. तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच त्यामध्ये संपूर्ण प्री आणि मेन्सचा जो सिलेबस आहे तो कव्हर करत आहोत. त्याचबरोबर इतर सरळ सेवा आणि या ठिकाणी UPSCच्या बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत. या सर्वांसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.